नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. MSRDC प्रस्तुत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आयोजित गाथा विदर्भाची, विकासाची आणि समृद्धीची या कार्यक्रमातील आता पुढचं सेशन आहे मेट्रो. खरं तर दळणवळणाची साधनं ही त्या विभागाची कार्यतत्परता वाढवतात असं मला वाटतं. जेवढी दळणवळणाची साधनं ही जास्त असतील, व्यापक स्वरूपामधली असतील, आधुनिक असतील, तेवढं त्या ठिकाणचा जो विकास आहे त्याचा विकासाचा जो वेग आहे हा वेग जास्तीत जास्त होतो. मेट्रो या आत्ताच्या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सिनियर DGM महामेट्रो श्री महेश मोरोणे सर आणि विदर्भातील एक अभ्यासक कपिल चांद्रयान. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं आणि सोबत आमच्या सहकारी आणि वृत्तनिवेदिका तेजल नागरे यांनाही विनंती करेन की त्यांनीही व्यासपीठावरती यावं. या चर्चासत्रामध्ये आपल्याला मेट्रो हा जो विदर्भातला आणखीन एक महत्त्वाचा प्रकल्प आहे याविषयी महत्त्वाची माहिती आता आपल्याला मिळणार आहे. मी जय महाराष्ट्र वाहिनीचे संपादक प्रसाद काथे सर यांना विनंती करेन की त्यांनी उपस्थित दोन्ही पाहुण्यांचं MSRDC आणि जय महाराष्ट्र न्यूजच्या वतीने स्वागत करावं. MSRDC प्रस्तुत जय महाराष्ट्र न्यूज आयोजित गाथा विदर्भाची, विकासाची आणि समृद्धीची. महेश मोरोणे सर आपलं स्वागत, तसंच कपिल चांद्रयान सर आपलंही अगदी मनापासून स्वागत. मेट्रो या विषयावरती हे चर्चासत्र असणार आहे. मी तेजल नागरे यांना विनंती करेन की त्यांनी चर्चासत्राची सुरुवात करावी. धन्यवाद प्रशांत सर. तर MSRDC प्रस्तुत आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आयोजित गाथा विदर्भाची, विकासाची आणि समृद्धीची या कार्यक्रमातलं आत्ताचं जे सेशन आहे ते आहे मेट्रो संदर्भातलं. तर मेट्रो संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी दोन पाहुणे आणि तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे कपिल चंद्रयान सर, ते अभ्यासक आहेत. सर आपलं स्वागत. आणि दुसरे आहेत महेश मोरोणे सर, जे महामेट्रोमध्ये सिनियर आहेत आणि त्यांनी तिकडे काम पाहिलेलं आहे, मेट्रोला जवळून पाहिलेलं आहे. तर अर्थातच माझा सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला असेल, कारण की तुम्ही मेट्रोच्या अगदी जवळ राहून काम पाहिलेलं आहे. विदर्भामध्ये मेट्रो आल्यामुळे दळणवळण क्षेत्रामध्ये विदर्भात क्रांती झाली आहे का? हॅलो, सर्वप्रथम मी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचं आभार मानतो की आम्हाला या कार्यक्रमामध्ये सन्मानाने बोलवून आपल्याशी हितगुज करण्याची संधी दिली. दुसरा, आपण जे म्हटलं की मेट्रोमुळे, आपला प्रश्न पुन्हा एकदा प्लीज. मेट्रोमुळे विदर्भाच्या दळणवळण क्षेत्रामध्ये क्रांती झाली आहे का? ॲक्च्युअली मेट्रो ही एका इट्स अ सिटीज पब्लिक ट्रान्सपोर्ट. नागपूर मेट्रो ही नागपूर शहरापुरती मर्यादित आहे, त्याच्यामुळे त्याला विदर्भाचा हे लावणं, निकष लावणं बरोबर होणार नाही असं मला वाटतं. पण नागपूर मेट्रो आल्यामुळे नागपूर शहराला निश्चितच खूप फायदा झालेला आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण मेट्रोसारख्या ग्रीन मोड ऑफ ट्रान्सपोर्टचा विचार करतो तेव्हा त्याचा 3 अंगांनी विचार करायला लागतो की ते कसं फायद्याचं आहे. पहिलं, आपल्या मेंटल आणि फिजिकल हेल्थवरती काय परिणाम. आज आपल्याला माहिती आहे की जगासमोर क्लायमेट क्रायसिस हा सगळ्यात मोठा विषय, चॅलेंजिंग विषय आहे. सगळं जग त्याचे कॅटॅस्ट्रॉफिक इफेक्ट्स जे आहे ते अनुभवते आहे. एअर पोल्युशन हा त्याचा पहिला आहे. तर मेट्रो ही इलेक्ट्रिसिटी ड्रिव्हन असल्यामुळे त्याच्यामधनं प्रदूषण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. बाकी जे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यामध्ये प्रदूषण हा इनव्हेरिएबल पार्ट आहे. दुसरं, प्रदूषणामुळे आपल्या मेंटल आणि फिजिकल हेल्थवरती परिणाम काय काय होतात हे काही मी वेगळं सांगायला नको. आपल्या ब्रेनपासनं तर आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा एअर पोल्युशनमुळे अफेक्टेड होतो. दुसरा, रोड ॲक्सिडेंट्स, रोड सेफ्टी. जेव्हा आपण मेट्रो आणि रोडवर चालणाऱ्या वाहनांचा विचार करतो, मग त्या सिटी बसेस असतील,
रोडचा राईट ऑफ वे हा निरनिराळ्या वाहनांनी ऑक्युपाय केलेला असतो. रोड स्पेस इज टेकन बाय सो मेनी व्हेकल्स. त्याच्यामध्ये पेडेस्ट्रियन आला, त्याच्यामध्ये सायकलिस्ट आला, त्याच्यामध्ये स्वतःचं म्हणजे पर्सनलाइज मोड ऑफ ट्रान्सपोर्टनी जे लोक जातात, कार, स्कूटर, त्याच्यामध्ये ऑटो रिक्षा आला, त्याच्यामध्ये बस आली, सगळं आलं. पण मेट्रोचा राईट ऑफ वे फक्त मेट्रो एकच वाहन त्यावरून चालू शकतं. आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक कंजेशन हा जो विषय आहे त्याच्यापासून सुटका, लोकांना ट्रॅफिक कंजेशनमुळे येणारी अँझायटी, त्याच्यामुळे येणारं मरगळलेपण जे आहे त्यातनं सुटका, आणि प्रवास अतिशय कम्फर्टेबल मेट्रोचा, बिकॉज ऑल कोचेस ऑफ मेट्रो आर एअर कंडिशन. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा की एअर पोल्युशन आणि हे सगळं क्लायमेट क्रायसिसमुळे ज्या इकॉनॉमीवरती परिणाम होतो, शहराची इकॉनॉमी, बिकॉज सिटीज आर इंजिन्स ऑफ ग्रोथ. सगळे इकॉनॉमिक सेंटर्स जे आहेत हे सिटीमुळे सगळ्यांना ज्या अपॉर्च्युनिटीज मिळतात, जसं आत्ता त्यांनी सांगितलं, आधीचे जे पॅनलिस्ट होते, की सिटी ही जी आहे ज्याच्यामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालं, त्याच्यामध्ये बाकी मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट आले, याच्यामुळे जो शहराचा विकास होतो आणि लोकांना रोजगाराच्या ज्या संधी मिळतात त्या संधी आपल्याकडे शहरांमध्ये निर्माण होतात. आणि नागपूरला सुद्धा या संधी खूप निर्माण झाल्या. आणि नागपुरातलं दळणवळण जे आहे म्हणजे ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ही मेट्रो आल्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये एफिशियंट झालेली आहे, अफोर्डेबल झालेली आहे, सस्टेनेबल झाली आहे आणि कम्युटर फ्रेंडली झालेली. तुम्ही खूप मोजक्या शब्दांमध्ये सांगितलं एफिशियंट आणि अफोर्डेबल मेट्रो आल्यामुळे. त्यातल्या त्यात तुम्ही एक शब्द वापरला ग्रीन. तर हे ग्रीनेस्ट मेट्रो म्हणून नागपूर मेट्रोची ओळख आहे, तर ती नक्की का सर तुम्ही सांगा. नॉर्मली सरांनी आत्ता जसं सांगितलं की मेट्रो युजेस इलेक्ट्रिसिटी, आणि नॉर्मली इलेक्ट्रिसिटीचा सोर्स जर आपण ट्रेस करायचा आणि तोही विदर्भासारख्या रिजनमध्ये जर ट्रेस करायचा तर थर्मल एनर्जी प्रामुख्याने आपल्याला लक्षात येते, की ज्याच्यामध्ये कोल बेस्ड पॉवर प्लांट्स आपल्याला असतात, थर्मल प्लांट्स, आणि त्याच्यामधनंही कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणात CO2 एमिशन्स, ग्रीन हाऊस गॅसेस तयार होत असतात. पण हे पोल्युशन थांबवण्याकरता मेट्रोनी सोलर पॉवरचा वापर करायचा ठरवला. आणि माझ्या माहितीप्रमाणे सर कॅन करेक्ट मी, 65% एनर्जी जी मेट्रोची आहे ती इज बिंग जनरेटेड बाय सोलर प्लांट्स. त्यामुळे आपण जर वर्धा रोडने गेलात तर आपल्याला लक्षात येईल की मेट्रोच्या दोन्ही बाजूला जे कंपाऊंड वॉल आहे त्याच्यावर सोलर पॅनल्स आहेत, मेट्रोचे जेवढे स्टेशन्स आहेत त्याच्यावर सोलर पॅनल्स आहेत. सर ज्या ऑफिसमध्ये बसतात, जे हेड ऑफिस आहे नागपुरातलं, तिथे रूफटॉप सोलर सगळं केलेलं आहे. आणि म्हणून या सोलरच्या माध्यमातून मेजॉरिटी पॉवर आपण जनरेट करतोय, ज्याच्यामुळे थर्मलवर आपलं डिपेंडन्स कमी झालं आणि ते पोल्युशन देखील मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकलो. आणि म्हणून मला वाटतं की भारतातली ही ग्रीनेस्ट मेट्रो असावी नक्की. नक्कीच. नागपूरमध्ये मेट्रो आली आणि त्यामुळे नागपूरकरांचं आयुष्य बदललेलं आहे का? नागपूरकरांचं आयुष्य निश्चितच बदललेलं आहे. कारण जेव्हा आपण आपला जर्नी प्लॅन करतो, डेली कम्यूट आपल्याला ज्याच्यासाठी करायचं, जसं विद्यार्थ्यांना कॉलेज शाळेमध्ये जाणं आहे, नोकरदार वर्गाला नोकरीसाठी कम्यूट करणं आहे, तर त्या याच्यामध्ये त्यांच्या जर्नी प्लॅनमध्ये ज्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट इनव्हेरिएबली इन्क्ल्यूड केलेला आहे त्यांच्या जर रिॲक्शन्स आपण बघितल्या तर ते नेहमी मेट्रो आल्यामुळे त्यांचा प्रवास हा सुकर झालेला आहे असं नेहमी सांगतात. कारण आम्ही मेट्रोतर्फे सगळ्या एस्टॅब्लिशमेंट्समध्ये मेट्रो संवाद घेतो. त्याच्यामध्ये आमचा मेन उद्देश हा असतो की तुम्ही रोज कम्यूट करता, त्याच्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट हा तुमचा कम्यूटचा भाग आहे किंवा नाही, आणि नसेल तर का नाही, आणि तो नसेल तर त्याचे पेन पॉईंट्स काय आहेत, का तुम्हाला अडचण येते पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायला. तर ते बेसिकली आमच्या असं लक्षात आलं की मेट्रोसारखी जी ट्रान्झिट सिस्टम आहे ती जर सक्सेसफुल व्हायची असेल, जसं ग्रीनेस्ट मेट्रो आहे, मेट्रो इज द ग्रीनेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट, पण ती सक्सेसफुल होण्यासाठी इक्वली एफिशियंट, इक्वली सस्टेनेबल, इक्वली अफोर्डेबल, इक्वली कम्युटर फ्रेंडली फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जर असेल तरच मेट्रोसारखी सिस्टम ही सक्सेसफुल होऊ शकते. फॉर्च्युनेटली नागपूर शहरामध्ये आम्ही अशी व्यवस्था केलेली आहे. नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन सिटी बस चालवते आणि आम्ही मेट्रो चालवतो. या दोन्ही ज्या ट्रान्झिट सिस्टम्स आहेत या आम्ही कॉम्प्लिमेंटरी करण्याचा प्रयत्न करतो आहे.
या बसेस ज्या आहेत आणि फॉर्च्युनेटली मी पुन्हा एक सांगतो की महानगरपालिकेच्या फ्लीटमध्ये 50% बसेस आज बसेस आहेत. म्हणजे आणि येत्या 1 ते 2 वर्षामध्ये सगळ्या ज्या डिझेल किंवा CNG बेस्ड बसेस आहेत त्या सगळ्या बसेस होतील. म्हणजे 100% पब्लिक ट्रान्सपोर्ट विल बी ट्रान्सपोर्ट. तर त्याच्यामुळे निश्चितच नागपूरकरांना हे आवडलेलं आहे. आणि मी तुम्हाला या आकड्यांवरून सांगतो की आजपासून 6 ते 8 महिन्यांपूर्वी आमची रायडरशिप जी 60 ते 65 हजार ॲव्हरेज होती, आज ती 1 लाखाच्या वर गेलेली आहे. आणि बाय दिस इयर एंड आमचा विश्वास आहे की ती 1.5 लाख आम्ही क्रॉस करू. हाच एक मोठा पुरावा आहे की नागपूरकरांना ही ट्रान्सपोर्ट सिस्टीम आवडलेली आहे. म्हणजे नागपूरमध्ये मेट्रो सक्सेसफुल झालेली आहे आपण असं म्हणू शकतो. नागपूरमध्ये मेट्रो 100% सक्सेसफुल झालेली आहे आणि रायडरशिप निश्चित डे बाय डे वाढणार आहे. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न कपिल सर आपल्यासाठी असेल, मेट्रो सक्सेस होण्यामागे आपण श्रेय कुणाला द्याल? नाही, याच्यामध्ये म्हणजे श्रेय द्यायचं झालं तर त्याच्यामध्ये इट्स अ लॉंग लिस्ट, की सर्वप्रथम केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी मिळून हा प्रोजेक्ट डिझाईन केला. त्याच्यामध्ये आपले वर्तमान खासदार आणि केंद्रीय मंत्री माननीय गडकरी साहेब, त्यावेळेसचे माननीय मुख्यमंत्री आणि आताचे माननीय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या लिडरशिपमध्ये ज्याला खऱ्या अर्थाने डबल इंजिन आहे त्याचा अनुभव नागपूरकर मेट्रोच्या बाबतीतही आणि इतर बाबतीतही घेतात आहे. त्याचबरोबर सुरुवातीला मेट्रोमध्ये जी आम्हाला लिडरशिप मिळाली आणि आत्ता मेट्रो जे लीड करतात आहे असे दोन्ही मेट्रोचे म्हणजे दोन्ही मॅनेजिंग डायरेक्टर्स या लिडरशिपमध्ये आणि सरांसारखी अधिकाऱ्यांची जी टीम आहे की त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे, महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष त्यांनी नागपूरकरांची सेवा केलेली आहे आणि त्याच्यानंतर ते मेट्रोमध्ये गेले. तर त्यामुळे पॉलिटिकली जर तुम्ही म्हणत असाल तर निश्चित केंद्र सरकार, राज्य सरकार, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली गडकरी साहेब, फडणवीस साहेब यांना याचं 100% श्रेय जातं. पण त्यांच्या विजनला तेवढ्या तत्परतेने आणि एफिशियंटली नागपूरकरांना वेळेत उपलब्ध करून देण्याचं काम सर आणि त्यांची सगळ्यांची टीम जी आहे मेट्रोची त्यांनी केलेलं आहे. मी काही काळाकरता मेट्रोशी असोसिएटेड होतो ॲज अ कन्सल्टंट. त्यामुळे मी बघितलं आहे की रात्री 12, 1, 2 कितीही वाजले तरी ठरलेलं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मंडळी घरी जाणार नाहीत. कार्यक्रम व्यवस्थित होईल, त्याचं प्लॅनिंग, त्याचं नियोजन. म्हणजे मला आठवतं की मेट्रोचं जे सगळ्यात आधीचं ऑफिस होतं सर आपलं सिव्हिल लाईन्समधलं, तिथे त्यावेळेसचे मॅनेजिंग डायरेक्टर जे होते त्यांनी एक रिव्हर्स क्लॉक लावून ठेवलं होतं. रिव्हर्स क्लॉक म्हणजे त्याच्यामध्ये दिवस, तास, मिनटं आणि सेकंद हे कशाचे होतं तर हे कॅल्क्युलेशन होतं की आपल्याला मेट्रोला लोकार्पण त्याचं केव्हा करायचं आहे. आणि रोज गेल्याबरोबर पहिले लोकांना दिसायचं की अच्छा आज आता 200 दिवस राहिलेत, 150 दिवस राहिलेत, 100 दिवस राहिलेत. आणि दॅट वॉज अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ मोटिवेशन फॉर एव्हरी. प्रचंड प्रॉब्लेम आले नागपूरमध्ये. वेदर तुम्हाला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये परिस्थिती अशी असते की दुपारी कामं थांबवावे लागतात, पावसाळा, हिवाळा, बाकी लॉजिस्टिकल प्रॉब्लेम्स. पण या टीमनी डे इन डे आउट कन्सिस्टंटली काम केलं आणि मेट्रो तयार झाल्यानंतर आता त्याचा परिणाम म्हणजे नेहमी जे म्हणतात इंग्लिशमध्ये जी म्हण आहे की रिवॉर्ड ऑफ गुड वर्क इज मोर वर्क. त्यामुळे फेज 1 सक्सेसफुली कंप्लीट झाल्यानंतर आता फेज 2चं काम पण या सगळ्या टीमला दिलेलं आहे. नक्कीच फेज 2 पर्यंत आपण येऊच. पण त्याआधी एखादी मोठी गोष्ट जेव्हा केली जाते त्यावेळेस जो ग्राउंड युजर असतो त्याचा दृष्टिकोन लक्षात घेऊन त्याच्यासाठी ही किती कन्व्हिनियंट ठरू शकते या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच काम पुढे घेतलं जातं. तर आता जेव्हा मेट्रो तुमच्या डोक्यामध्ये होतं, मेट्रो प्रकल्प हा राबवायचा आहे, तर कोणकोणती महत्त्वाची अशी स्थानं होती जी तुम्ही जोडण्याचा प्रयत्न केला यामध्ये? आणि सीताबर्डीला तुम्ही इंटरचेंज म्हणून बहुतेक ठेवलेलं आहे. तर मग अशा सर्व गोष्टी नागपूरकरांच्या फायद्याच्या ठरलेल्या आहेत का? निश्चित ठरलेले आहेत. जेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीमसारखी एखादी मोठी सिस्टम डिझाईन होते त्यावेळेला निश्चितच त्या शहरातल्या लोकांची काय मागणी आहे, त्यांचे काय ॲस्पिरेशन्स आहेत. कारण शहर म्हणजे शहरातले माणसं. त्याच्यामुळे त्यांच्या काय ॲस्पिरेशन्स आहेत, त्यांच्या काय मागण्या आहेत याच्याप्रमाणेच जर प्रोजेक्ट आपण केला, ज्याला आपण पार्टिसिपेशन ऑफ पीपल इन गव्हर्नन्स असं म्हणतो, ते आम्ही निश्चित विचारात घेतलेलं आहे. आणि म्हणून मला सांगायला आवडेल की आमचे जे स्टेशन्स आहेत हे स्टेशन्सचे लोकेशन अशा पद्धतीने आम्ही फिक्स केले की तिथनं आमच्या ज्याला आपण बिझनेस डिस्ट्रिक्ट्स म्हणतो शहरातले,
ते वॉकिंग डिस्टन्सवर राहतील. फॉर एक्झाम्पल सीताबर्डी इज द हार्ट ऑफ द सिटी. मग सीताबर्डी हे मेन इंटरचेंज स्टेशन आम्ही ठेवलं, कारण तिथे पूर्ण जो आहे कमर्शियल एरिया आहे. तिथनं आमच्या नागपूर शहरातला सगळ्यात मोठा मॉल आहे, दॅट इज कॉल्ड वर्ल्ड ट्रेड सेंटर. त्याला फिजिकल कनेक्टिव्हिटी आहे बाय वे ऑफ FOB, फूट ओव्हर ब्रिज, आमच्या इंटरचेंज स्टेशनपासून. नंतर मधले जे स्टेशन्स आहे, फॉर एक्झाम्पल इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर स्टेशन, तिथनं आमचा धरमपेठ, शंकरनगर हा जो एरिया आहे हा सुद्धा एक बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे, तो तिथनं वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. हिंगण्याला आमचं लोकमान्य नगर म्हणजे वेस्ट साईडला टर्मिनल स्टेशन आहे, तिथे सगळ्यात जुना नागपुरातला मोठा इंडस्ट्रीयल एरिया आहे, तो तिथनं जवळ पडतो. इकडे आता वर्धा रोडला म्हणजे साऊथ साईडला आता खापरीला आमचं टर्मिनल स्टेशन आहे. आता सेकंड फेजमध्ये खापरी टू बुटीबोरी. बुटीबोरी आपल्याला माहीत आहे एशियातली सगळ्यात मोठी इंडस्ट्रीयल इस्टेट आहे एरिया वाईज, आणि ती आता मेट्रोनी कनेक्ट होणार आहे, कारण खापरी ते बुटीबोरी हा सुद्धा आम्ही आता सेकंड फेजमध्ये घेतो आहे. तिथे मिहान आहे, खापरी स्टेशनपासून हार्डली 4.5-5 किलोमीटरवरती मिहान एरिया आहे. तर मिहानमध्ये इंडस्ट्री ज्या आहे IT जायंट्स आहेत, त्या IT जायंटसाठी आम्ही मिहानपासनं स्पेशल कनेक्टिव्हिटी म्हणजे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जी म्हणतो तो आम्ही सुरू केली आहे. नागपूर महानगरपालिकेशी कोऑर्डिनेट करून आम्ही मिहानसाठी एक्सक्लुझिव्हली 10 AC बसेस, बसेस सुरू केलेला आहे. आणि आमचा पुढे जाऊन गोल हा आहे की तो मिहान जो आहे तो 100% झोन आम्हाला करायचा आहे. म्हणजे सगळ्या म्हणजे पीपल फ्रॉम ऑल वॉक्स ऑफ लाईफ वेअर कन्सल्टेड बिफोर टेकिंग अप दिस प्रोजेक्ट. तुमच्या दोघांच्या पण बोलण्यावरनं एक गोष्ट अधोरेखित होते, ती म्हणजे ज्या पण काही गोष्टी आहेत त्या पर्यावरण पूरक असल्याच पाहिजे, जेणेकरून ठीक आहे एका बाजूला डेव्हलपमेंट होते पण त्याच्याबरोबर जो आपण म्हणू शकतो प्रदूषणाचा राक्षस तो वाढायला नको, यासाठी अगदी पुरेपूर काळजी घेतली जाते. तर आता 2 लाईन आहेत मेट्रोच्या, सीताबर्डी इंटरचेंज आहे. आता या लाईन्स आणखीन किती एक्सटेंड होणार आहेत, कुठपर्यंत जाणार आहेत? पहिल्या फेजमध्ये 38 किलोमीटर आम्ही काम केलेलं आहे. 38 किलोमीटरमध्ये 2 कॉरिडॉर्स आहेत, एक साऊथ नॉर्थ विच इज कॉल्ड ॲक्वा लाईन आणि दुसरी ईस्ट टू वेस्ट दॅट इज कॉल्ड ऑरेंज लाईन. तर आता नेक्स्ट याच्यामध्ये ह्या चारी म्हणजे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट त्याच्या रेडियल डायरेक्शनली विथ सेंटर आहे सीताबर्डी अशा आम्ही तयार केले. दुसऱ्या फेजमध्ये याचंच एक्सटेन्शन आहे. जसं आता मी सांगितलं की आता साऊथ साईडला खापरीपर्यंत जाते, तर खापरी टू बुटीबोरी एक्सटेन्शन आहे. इकडे भंडारा रोडवरती सध्या आपलं कोणतं स्टेशन आहे लास्ट, पारडी ते कापसी खुर्दपर्यंत एक्सटेन्शन आहे. इकडे ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हानपर्यंत आम्ही मेट्रो नेतो आहे. आणि हिंगणा म्हणजे वेस्ट साईडला सध्या लोकमान्य नगर स्टेशन इज द टर्मिनल स्टेशन, तिथनं हिंगणा ग्रामीणला आम्ही जोडतो आहे. आणि इंडस्ट्रीयल एरिया जे आहे हिंगणा इंडस्ट्रीयल एरिया त्याला आम्ही बस सर्व्हिसनी कनेक्ट केलेला आहे, आमची मेट्रो आणि हे. तर ही सेकंड फेजसुद्धा जवळपास 40 किलोमीटरची राहणार आहे आणि त्याच्यामध्ये 39 स्टेशन्स आहेत, म्हणजे 1 किलोमीटरला 1 स्टेशन. आता हे असं का बरेच वेळा आम्हाला विचारलं जातं की पहिली फेज 38 किलोमीटरची, स्टेशन्स आर 38. सेकंड फेज 39 किलोमीटर, 40 किलोमीटरची, स्टेशन्स आर 38-39. बरेच वेळा आम्ही मेट्रो संवादला जातो, मी एक ॲडिशनल माहिती देतो आहे. तर आम्हाला प्रश्न विचारला जातो की एकेका किलोमीटरवरती स्टेशन का? कारण एका स्टेशनहून मेट्रो सुटली ती ॲक्सलरेट व्हायला, वेग घ्यायला आणि पुन्हा दुसरं स्टेशन यायला अगदी म्हणजे वेळ फार कमीच. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण एखादी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम मेट्रोसारखी डिझाईन करतो तर त्याच्यामध्ये असं गृहीत धरलं जातं की लोकांनी कमीत कमी 500 मीटर तरी अंतर चाललं पाहिजे. प्रत्येक स्टेशनला आपण एक नोड समजलो आणि त्या नोडला सेंटर घेऊन एक 500 मीटरचं जर सर्कल काढलं तर तो 500 मीटर हा त्या नोडचा इन्फ्लुएन्स झोन समजला जातो. आणि अशा रीतीने जगात कुठेही, दिल्ली असो, हाँगकाँग मेट्रो असो जी सगळ्यात प्रॉफिटमध्ये चालते, लंडनची मेट्रो असो किंवा न्यूयॉर्कमधली सबवे असो, सगळ्या ठिकाणी हाच कन्सेप्ट आहे की लोकांनी मिनिमम 500 मीटर हे पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी चाललं पाहिजे. तर त्याप्रमाणे ही डिझाईन केली जाते. तर हे आहे. पण 500 किलोमीटर का चाललं पाहिजे, 500 मीटर का चाललं पाहिजे? याचं कारण असं आहे की
नॉन मोटराईज ट्रान्सपोर्ट जो आहे वॉक आणि सायकल हे दोन महत्त्वाचे. तर मेट्रोचं एक लिमिटेशन आहे. सिटी बसचे आपण जर विचार केला, सिटी बस ॲज अ पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम, तर त्याचे आपण जे रूट्स आहेत ते कसेही आपण वळवू शकतो, गल्ली बोळातनं सुद्धा नेऊ शकतो. पण मेट्रोचा एकदा रूट फिक्स झाला की तो आम्हाला चेंज करता येत नाही. तुम्ही उद्या म्हणाल की माझ्या घरासमोरनं मेट्रो न्या, तर दॅट इज नॉट पॉसिबल, बट इट इज पॉसिबल विथ द सिटी बस. तर मग मी घरून निघाल्यावर माझा जर्नी जेव्हा प्लॅन करतो रोजचा, तर माझ्या घरापासनं साधारण 300 मीटर अंतरावरती मेट्रो स्टेशन आहे. तर मला मिनिमम तेवढं चाललंच पाहिजे. आज मुंबईमध्ये काय होतं, लोकल ही लाईफलाईन झालेली आहे. लोक स्वतःचं वाहन घेऊन बाहेर निघण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. तिथे पण आता मेट्रो प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टममध्ये बेसिक मोड ऑफ ट्रान्सपोर्ट जो आहे दॅट इज वॉकिंग, दॅट इज ऑल्सो टेकन इन टू अकाउंट. सायकलिंग 0 ते 2 किलोमीटरच्या ज्या शॉर्ट ट्रिप्स असतील त्या सायकलनी केल्या पाहिजे असं अपेक्षित आहे. म्हणून हे जे बेसिक मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट आहे की मॅन वॉज बॉर्न टू वॉक असं उपनिषदांमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे चालणे हा बेसिक मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे, त्याचा सुद्धा वापर झाला पाहिजे. चालणे, सायकल चालवणे आणि नंतर मग 2 किलोमीटरच्या वर जर डिस्टन्स असेल तर मग घरचं कोणीतरी तिथपर्यंत सोडून देईल किंवा तुम्ही तुमची 2 व्हीलर तिथे जाल, स्टेशनवरती ती पार्क कराल आणि मग मेट्रोनी पुढे जाल. तर फॉर फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी हा नॉन मोटराईज ट्रान्सपोर्ट हा सुद्धा विचारात घेतला. दळणवळण सोयीस्कर झालेलं आहे. सगळ्या गोष्टींविषयी आपण चर्चा केली. आता मुद्दा येतो रोजगारासंदर्भात, कारण की कोणताही एक मोठा प्रोजेक्ट जेव्हा एखाद्या शहरामध्ये होत असतो त्यावेळेस रोजगाराच्या संधी तितक्याच मुबलक प्रमाणात निर्माण होतात. सर, कपिल सर, मला तुमच्यासाठी प्रश्न आहे की कशा पद्धतीने मेट्रोमुळे विदर्भामध्ये रोजगार वाढलेला आहे? यामध्ये 2 भाग आपल्याला त्याचे करावे लागतील. एक डायरेक्ट एम्प्लॉयमेंट, एक इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट. डायरेक्ट एम्प्लॉयमेंटमध्ये काय, तर मेट्रो कॉर्पोरेशननी ज्या लोकांना रोजगार दिला आहे, मग ते तुमचे ड्रायव्हर्स असतील, तिथले स्टॉल्स असतील, तिकीट कलेक्टर्स असतील, मेंटेनन्स स्टाफ असेल, हे सगळे डायरेक्ट एम्प्लॉयमेंटमध्ये घेऊया. पण त्याचबरोबर ही संख्या जरी मर्यादित असली तरी इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट आणि इकॉनॉमीला जो एक बूस्ट याच्या माध्यमातून मिळतो तो जास्ती महत्त्वाचा फॅक्टर आहे असं मला वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ नागपूरमध्ये राहून MIDCमध्ये काम करायला प्रिफरन्स लोकांचा कमी असतो. का, तर त्यांना तितका प्रवास करावा लागतो. आज मेट्रोमुळे तो प्रवास सुखकर झाल्यामुळे ते एक प्रकारचं एम्प्लॉयमेंट तिथे वाढलं. त्याचबरोबर जसं सरांनी लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचं उदाहरण सांगितलं, तर आपण जर नागपूर एअरपोर्टच्या बाहेर आलात, तिथे बाहेरच अगदी त्या रोडवर नागपूर मेट्रोचं एक स्टेशन आहे, एअरपोर्ट स्टेशन. तिथे कमीत कमी 50 ई-रिक्षावाले उभे असतात आणि ज्या अर्थी ते उभे असतात त्या अर्थी त्यांना आज ना उद्या 1 तासानी अर्ध्या तासानी कोणी ना कोणी सवारी मिळते आणि ते तिथनं कम्यूट करत असतात. तर अशा प्रकारचे छोटे वेंडर्स असतील, रिक्षा पुलर्स असतील, ट्रान्सपोर्टेशन असेल, या सगळ्या मंडळींना मोठ्या प्रमाणात इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिळतं. दुसरा एक महत्त्वाचा अँगल मेट्रोचा असा आहे की ज्या पॉलिसीला म्हणतो ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट, म्हणजे मेट्रोचे जे सरांनी रूट्स सांगितले त्या रूट्सच्या 500 मीटरच्या दोन्ही बाजूला 500 मीटरच्या एरियामध्ये थोडंसं कन्स्ट्रक्शनला रिलॅक्स केलेलं आहे किंवा प्रमोट केलेलं आहे की एका प्रकारे तिथे जास्त कन्स्ट्रक्शन करता येईल, जेणेकरून डेन्सिटी ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी तिथे वाढेल. जास्त दुकानं होऊ शकतील, जास्त ऑफिसेस होऊ शकतील, जास्त रेस्टॉरंट्स होऊ शकतील आणि एक इकॉनॉमिक कॉरिडॉर तो त्या पद्धतीने तयार होईल. आणि ही जेव्हा एक प्रकारे तुमच्या पॉलिसीमध्ये तुम्ही चेंज आणता, त्यामुळे नॅचरली लोक जास्ती तिथे जागा विकत घेतील, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी सुरू होईल. एखाद्याने ऑफिस सुरू केल्याबरोबर 4-5 लोकांना किमान तो एम्प्लॉयमेंट देईल. तर याचे ज्याला इकॉनॉमिक्समध्ये आपण पर्कोलेशन इफेक्ट म्हणतो की एक ॲक्शन तुम्ही घेतली आणि ॲज अ रिॲक्शन टू दॅट ॲक्शन मल्टिपल चॅनल्स ओपन झाले, त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात नागपूर शहरामध्ये इकॉनॉमीला बूस्ट या मेट्रोच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि सेकंड फेजमध्ये अजून मिळेल. कारण बाकीचाही जो म्हणजे आपला जो सराउंडिंग सबअर्बन एरिया आहे त्याला देखील ही कनेक्टिव्हिटी मिळतील. त्यामुळे भाजीवाले असतील, फ्रेश भाजी नागपुरात घेऊन येऊ शकतील, अजून काही माल असेल ते घेऊन येऊ शकतील. अशा पद्धतीने 360 डिग्री एम्प्लॉयमेंटला चालना या प्रोजेक्टच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणजे अगदी लहानातल्या लहान सर्वसामान्य घटकापासून ते मोठ्या घटकापर्यंत सगळ्यांचाच विकास मेट्रोच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या होतोय.
तर आता मेट्रो आपण जवळून काम केलेलं आहे मेट्रो प्रकल्पामध्ये, तर या युवा पिढीला पुढे जाऊन मेट्रो प्रकल्पांमध्ये किंवा मेट्रोसाठी जर काम करायचं असेल तर त्यांनी कोणत्या स्किल्स त्यांच्याकडे पाहिजे, काय केलं पाहिजे त्यांनी? मेट्रोमध्ये निरनिराळे विभाग आहेत. एक कन्स्ट्रक्शन विंग आहे, जी प्रोजेक्ट विंग आम्ही म्हणतो. प्रोजेक्ट्समध्ये आम्हाला बेसिकली सिव्हिल इंजिनियर्स लागतात, इलेक्ट्रिकल इंजिनियर्स लागतात. नंतर दुसरं आहे, जसं यांनी सांगितलं की तिकीट चेकर्स आहेत, तिकीट कलेक्टर्स आहेत, सिक्युरिटी स्टाफ आहे, तो एक लागतो आम्हाला. आणि तिसरं IT वाले लोक लागतात. तर हे स्किल्स असणारे लोक जे आहेत त्यांना मेट्रो ऑर्गनायझेशन, म्हणजे फक्त नागपूरच नाही, भारतातल्या किंवा जगातल्या सगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज ओपन आहेत. पण जेव्हा एखादं ऑर्गनायझेशन आपण म्हणतो तेव्हा त्यांचं एक ह्युमन रिसोर्स पॉलिसी असते. त्याच्याप्रमाणे किती लोक कोणत्या डिपार्टमेंटमध्ये घ्यायचे गरजेनुसार ते ठरवलं जातं. त्याच्यामुळे इथे इंजिनिअरिंग कॉलेजमधनं बाहेर आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मेट्रोमध्ये जॉब मिळेल अशी काही गॅरंटी आपण देऊ शकत नाही. पण निश्चित स्किल असेल आणि वॅकन्सीज असतील तर सगळा प्रोसेस फॉलो करून निश्चित जॉब मिळेल. नक्कीच. एखादा प्रकल्प जर पुढे न्यायचा आहे आपल्याला तर त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. आणि या सर्व गोष्टी होत असताना, मेट्रोची प्रगती होत असताना तुमच्या दोघांसाठी हा प्रश्न असेल की राजकीय इच्छाशक्ती संदर्भात तुम्हाला कोणते कोणते अनुभव आलेले आहेत? मी या प्रोजेक्टशी अगदी डे 0 पासून म्हणजे इन्वॉल्ड आहे. आणि मी बघतोय की सगळ्यात पहिला प्रॉब्लेम की मेट्रोचं अलाइनमेंट कुठून असावं. मग काही लोकांनी विरोध केला की नाही नाही आमच्या इथनं आवाज होईल, इथनं जरा हे होईल. काही लोकांनी म्हटलं नाही आमच्या इथनं हवं. त्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशन हा एक मेजर प्रॉब्लेम असतो की मेट्रोला जागा लागते. मग ती गव्हर्नमेंट लँडिंग असू शकते, ती प्रायव्हेट लँडिंग असू शकते. आणि मी ज्या 2 नेत्यांचा उल्लेख केला ते जर या प्रोजेक्टला गाईड करत नसते तर ही लँड ॲक्विजिशनची प्रोजेक्ट कदाचित आजपर्यंतही पूर्ण झाली नसते. त्यामुळे वेगवेगळ्या जेलची जागा होती, नागपुरात सेंट्रल जेल आहे, त्यांच्याकडनं ती जागा घेणे, ती मेट्रो करता वापरणे. त्याच्यानंतर SRPF स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे, त्यांच्या जागेमध्ये आपलं मेट्रोचं शेड झालेलं आहे. तर एक एरिया जो आहे की जिथे सिस्टेमिक कॉन्फ्लिक्ट्स जनरेट होतात. ते काही पर्सनल भांडणं नाही आहेत कोणाचे किंवा ते काही पॉलिटिकल भांडणं नाही आहेत कोणाचे, पण आमची जागा आहे, आम्हाला ही सरकारने अलॉट केली आहे, आम्ही अनेक वर्षापासून या जागेवर अमुक अमुक काम करतोय, ती आज तुम्हाला कशी देऊ, का बरं देऊ. तर हे जे कॉन्फ्लिक्ट सॉल्व्हिंगचं काम आहे ते या 2 नेत्यांनी अत्यंत एफिशियंटली बसून सामंजस्याने सगळ्या या विभागांच्या मध्ये घडवून आणलेलं आहे. त्याचे अनेक उदाहरणं सांगता येतील, वेळेच्या अभावी आत्ता सांगत नाही. पण हा एक मेजर प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो की लँड ॲक्विजिशनचे प्रॉब्लेम्स या नेत्यांनी इथे सॉल्व्ह केले. त्यानंतर जसं सर म्हणाले की एम्प्लॉयमेंट हा एक विषय आहे. मध्यंतरी एक असा प्रकार झाला की काही समाजकंटकांनी त्यांच्या पद्धतीने फ्रॉड ॲडव्हर्टायजेस सुरू केले की मेट्रोमध्ये जॉब्स निघाले, तुम्ही इतके पैसे द्या तर तुम्हाला हे होतील. तर परत या पॉलिटिकल नेतृत्वाने अगदी सरांनी ज्या कार्यक्रमाचा उल्लेख केला, मेट्रो संवाद, तो आम्ही त्यावेळेस सुरू केलेला कार्यक्रम होता की ज्या भागामध्ये मेट्रो जाणार आहे त्या भागामधल्या सोशल ऑर्गनायझेशन्स असतील, कदाचित काही मीडिया हाऊसेस असतील किंवा ज्येष्ठ नागरिक संघ असतील, अशा सगळ्यांकडे जाऊन, शाळा कॉलेजेस असतील, हा प्रकल्प काय आहे, तो कसा राबवला जाईल, त्याचे बेनिफिट काय होईल, त्याचं कदाचित जर काही थोडा बहुत त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला त्रास होणार असेल तर तो काय होऊ शकेल, त्याला आपण कसं मिटिगेट करणार आहोत. ट्रॅफिकचा एक मेजर इश्यू होतो. या सगळ्या लेव्हलपर्यंत जाऊन पॉलिटिकल लिडरशिपनी याच्यामध्ये पॉलिटिकल विलिंगनेस दाखवला या प्रोजेक्टमध्ये आणि म्हणून हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला. म्हणजे मी तुम्हाला एक अगदी उदाहरण सांगतो ज्याच्यामध्ये परत आम्ही दोघंही इन्वॉल्ड होतो. काही वर्ष आधी नागपुरामध्ये एक योजना, परत एक चांगली आणि महत्त्वाकांक्षी योजना 24 तास पाणी पुरवठा करायची सुरू करण्यात आली. ती योजना सुरू व्हायच्या आधीच मोठ्या प्रमाणात पॉलिटिकल स्पेक्ट्रमचे जे दोन्ही एंड्स आहेत की लेफ्ट थॉट आणि राईट थॉट, या दोन्ही विचारधारांनी त्या प्रोजेक्टचा विरोध केला की आम्हाला हे प्रायव्हेटायझेशन नको, हे विदेशी कंपनी नको वगैरे वगैरे.
PPP आणि प्रायव्हेटायझेशनमधला फरक सुद्धा न समजता त्यांनी अशा प्रकारचा विरोध केला. तिथून जे काही लर्निंग्स मिळाले ते आम्ही मेट्रोमध्ये वापरले आणि मेट्रोमध्ये असं लक्षात आलं की मेट्रोचा एक खड्डाही खणला नव्हता, एक वीटही लावली नव्हती, तरी एक प्रचंड युफोरिया मेट्रोमध्ये म्हणजे शहरामध्ये होता की आमच्या शहरात मेट्रो येते. तर हे जे काही चेंज लोकांच्या ॲक्सेप्टन्समध्ये किंवा ॲटिट्यूडमध्ये येतो तो निश्चित पॉलिटिकल विलिंगनेस शिवाय होऊ शकत नाही आणि ती विलिंगनेस असेल तर तो खाली खाली पर्कोलेट समाजात होत जातो आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्ही दिसतो की इतक्या रेकॉर्ड टाईममध्ये आपण मेट्रो तयार करू शकतो. नक्कीच सर. निश्चित कपिलजींनी सांगितलं तो फायदा निश्चित झालेला आहे आणि आपले दोन्ही जे नागपुरात माननीय गडकरी साहेब असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दोघे विजनरी नेते आहेत आणि त्यांच्या सपोर्टशिवाय खरोखर हे शक्य नव्हतं. त्यांनी पूर्णपणे ताकद लावून फंड आणण्यापासनं सगळं केलं आणि मुख्य म्हणजे जोपर्यंत नियमित कामाचा रिव्ह्यू घेतला जात नाही, एक डेडलाईन सेट केली जात नाही, तोपर्यंत कोणताही प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. तर ते काम त्यांनी केलं. कुठलाही टाईम ओव्हर रन होऊ न देता हा प्रोजेक्ट जो आहे याचं वैशिष्ट्य हे आहे की जी टाईमलाईन आपण हे केली होती या प्रोजेक्टचं, त्या टाईमलाईनमध्ये हा प्रोजेक्ट पहिला फेजचा पूर्ण झाला. याचं कारण दोन्ही स्तरावरती, राज्य सरकारच्या स्तरावरती आणि केंद्र सरकारच्या गडकरी साहेबांच्या लेवलला याचा रिव्ह्यू नियमित होत होता. ते स्वतः याची प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची माहिती घेत होते आणि आम्ही त्या मीटिंगला जाऊन आम्हाला धाक वाटायचा की आता काय विचारलं जाईल आणि त्याचं उत्तर काय द्यायचं. तर ह्या सगळ्या तयारीनिशी त्यांच्या मीटिंगला आम्हाला जायला लागायचं. तर हा निश्चित हे आहे की पॉलिटिकल विलिंगनेस शिवाय काहीही होऊ शकत नाही, फॅक्ट. तर विदर्भात अर्थात नागपुरामध्ये मेट्रोच्या जन्मापासून जडणघडण कशी झाली आणि आत्ता कशा पद्धतीने तिचा विकास होतोय, विस्तार होतोय, इथपर्यंत तुम्ही अगदी सोप्या शब्दात, नेमक्या शब्दात माहिती दिली. त्यासाठी कपिल सर आणि महेश सर तुमच्या दोघांचेही धन्यवाद. तर MSRDC प्रस्तुत आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आयोजित गाथा विदर्भाची, विकासाची आणि समृद्धीची या कार्यक्रमामध्ये मेट्रो प्रकल्पासंदर्भातली चर्चा आपण इथेच थांबवतोय. धन्यवाद.